जयांचा करुणी कार्यात प्राण ओतुनी आयुष्य दिले जोगुनी ज्ञान प्रसादा उभारण्याला दिली तो प्रेरणा ज्ञान प्रसादा उभारण्याला दिली तो प्रेरणा कर्मवीर हो ज्ञानवीर हो लाख लाख वंदना कर्मवीर हो ज्ञानवीर हो लाख लाख वंदना I hope you will listen carefully. Friends, it is said that a man is known by his, not by his words. Friends, we all have a right to dream, but very few people get chance to make dreams come true, and it was a fortunate to have Karmavir Rausaheeb Thorat. He is known as the earlier founder of MPP Samstha. He believed that there was no way to educate this community for the overall development of the Bahujan community. He carried his work at all time and didn't care about his personal life and family. He always thinking about the welfare of the Bahujan community in the Nashik district. His mission was to fight against the injustice. Karmavir Rausaheeb Thorat was born on the 19th of August 1890 at Khede in Nashik district. His father's name was Rausaheeb Thorat. He lost his mother in his childhood. His grandmother took care of him. He started his primary education from Vani. After passing 4th class, he went to Nashik for the further education. He put 4th grade effort to attain the qualities of the student. Karmavir Rausaheeb Thorat was the lampstand of the Bahujan community. He led the way with the spirit of lead me from darkness to light by showing the light of knowledge to the neglected. He believed that the education is the soul of a modern age and revival of society life.
ही रॉड भांगरे आज तुमच्या समोर मविप्र समाज दिनाच्या निमित्ताने कर्मवीर रावसाहेब थोरात यांच्या कार्याचे पट मांडत आहे. प्रथम सर्व कर्मवीरांना धन्यवाद वंदन. ज्ञान उपासना हा केवळ बौद्धिक व्यापार नसून समग्र मानवी जीवन उजळून टाकणारी ती एक दुर्दैव प्रेरणा आहे. ही समाज धारण्याची आस्था व समाज परिवर्तनाची दृष्टी समोर ठेवून कार्य करणाऱ्या ज्या व्यक्ती महाराष्ट्रात झाल्या त्यात कर्मवीर रावसाहेब थोरात यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. अज्ञान व अंधश्रद्धा यांच्या जोखडातून ग्रामीण जनतेस मुक्ती मिळवण्याखेरीज समाज सुधारणा अशक्य आहे हे त्यांनी ओळखले होते. समाज सुधारणा घडवून आणण्यासाठी शिक्षणासारखे सामर्थ्यशील माध्यम पकडून विद्येच्या संस्काराला मुकलेल्या दीनदलितांच्या जीवनचक्राला शिक्षणाच्या साधनाने त्यांनी गतिशील बनवले. वणी हे गाव रावसाहेबांची कर्मभूमी होती. थोरात घराण्याला गावाची पाटीलकी व देशमुखी मिळाली होती. रावसाहेबांचे वडील भाऊ सखाराम पाटील थोरात हे वणी गावची मुलगी पोलीस पाटील होते. त्यांचा विवाह सुकेने गावाच्या जाधवांच्या कन्येशी झाला होता. त्यांच्या पोटी सुकेने येथे 19 ऑगस्ट 1890 ला रावसाहेबांचा जन्म झाला. रावसाहेबांचे शिक्षण वणी येथे झाले पण इंग्रजी शिक्षणासाठी वडिलांनी त्यांना नाशिकच्या सेंट जॉर्ज हायस्कूल मध्ये घातले. त्यावेळी रावसाहेब वडिलांचे मित्र राव बहादूर यांच्या घरी राहत असत. इंग्रजी 6वीत असताना त्यांचा पिंपळगाव बसवंत येथील थोर समाजसेवक गणपतदादा मोरे राजश्री शाहू छत्रपतींच्या विचारांपासून प्रेरणा घेऊन काम करणारे दत्ताजीराव भोसले व पोलीस खात्यातील कीर्तिमानराव निंबाळकर यांच्याशी परिचय झाला. बहुजन समाजाच्या उन्नतीसाठी प्रयत्न करणाऱ्या या त्रयींबरोबर समाज जागृतीच्या कार्यात सामील होण्याचा निश्चय रावसाहेबांनी केला व या कार्यात सर्वस्वी वाहून घेतले. देशातील बहुजन समाजात शिक्षणाचे प्रमाण वाढल्याशिवाय देशातील कोणतीही क्रांती यशस्वी होणार नाही हे रावसाहेबांनी मनोमन जाणले होते. शिक्षण वर्षीला ज्ञानगंगेच्या भगीरथाला साक्षर केले खेड्यापाड्यांना आणि अवघ्या महाराष्ट्राला नाशिक जिल्ह्यात शिक्षणाची ज्ञानगंगा दारोदारी पोहोचवून वंचित घटकांना प्रभात आणणाऱ्या आणि समाजाच्या उत्कर्षाचा ध्यास घेतलेल्या शिक्षण वर्षींनी स्थापन केलेल्या आपल्या मराठी विद्या प्रसारक समाज संस्थेचा समाज दिन. त्या निमित्ताने मी पवार तुझ्या प्रथम सर्व कर्मवीरांच्या स्मृतीस त्रिवार वंदन करून मी माझ्या विचारांना प्रारंभ करते. या जगात देश सेवा व मातृभूमीची सेवा करणाऱ्या गणित असतील परंतु शिक्षण क्षेत्रात नाशिक जिल्ह्यात या मविप्र शिक्षण संस्थेची महिमा वेगळी. बहुजन हिताय बहुजन सुखाय स्वप्नराशी बाळगून ही संस्था 1914 साली स्थापन करण्यात आली. आता ती जिल्ह्यातील प्रत्येक खेड्यापाड्यांपर्यंत पोहोचली. कर्मवीर रावसाहेब भाऊसाहेब थोरात, कर्मवीर पांडुरंग महादेव, गणपतदादा मोरे, कीर्तिमानराव निंबाळकर फलटण, दत्तात्रय रामचंद्र भोसले, डॉक्टर वसंत पवार या सर्व समाजधुरीणांच्या एकजुटीने व मेहनतीने शिक्षणाची ज्ञानगंगा दारोदारी पोहोचली. संस्थेच्या वाढीसाठी वसतिगृहातील थोरात यांचा जन्मदिवस म्हणून आपण समाज दिन म्हणून साजरा करत असतो. आजच्या या कार्यक्रमानिमित्त उपस्थित असलेले देवळा तालुक्याचे संचालक सन्माननीय विजूनाना पगार तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष भैयासाहेब देशमुख, विद्यालयाचे मुख्याध्यापक सन्माननीय देसले सर व मंचावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर, विद्यालयाचे सर्व शिक्षक शिक्षिका, बंधू भगिनींनो आणि विद्यार्थी मित्रांनो, त्यांच्या त्यागाला आणि कर्तृत्वाला आलेले फळ म्हणजे आपली आजची ही पवित्र संस्था. आपल्या संस्थेचे प्रारंभीचे कार्यकर्ते कर्मवीर रावसाहेब थोरात एक निष्काम कर्मयोगी. रावसाहेबांचा जन्म 19 ऑगस्ट 1890 साली झाला. त्यांचं प्राथमिक शिक्षण वणी येथे झाले. त्यानंतर त्यांना नाशिक येथे सेंट जॉर्ज हायस्कूल मध्ये माध्यमिक शिक्षणासाठी घेण्यात आले आणि त्या ठिकाणी शिक्षण घेत असताना रावसाहेबांची एक गोष्ट अशी लक्षात आली की त्या ठिकाणी शिक्षण घेत असणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये 5% विद्यार्थी देखील बहुजन समाजाचे नाहीत. नाशिक येथे मराठी अखिल तर तो समाज दिन ऐका मित्रांनो, समाज दिन या शब्दाचा अर्थ असा आहे की ज्या लोकांनी या संस्थेकरता, तुम्ही ज्या संस्थेमध्ये शिकता त्या संस्थेकरता ज्यांनी अहोरात्र कष्ट घेतले, परिश्रम घेतले, रक्ताचं पाणी केलं आणि आपला देह
या संस्थेकरता झिजवला, त्यांचं स्मरण म्हणून हा आजचा दिवस आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला सगळ्यांना नावं तर माहितीच आहे. अण्णासाहेब बोरकुटे असतील, भाऊसाहेब हिरे असतील, काकासाहेब वाघ असतील, अनेक मंडळी आताच्या काळापर्यंत अगदी वसंतराव पवारांपर्यंत या सगळ्या मंडळींना या संस्थेसाठी प्रयत्न केलेले आहेत. आमचे भैया साहेब या कार्यक्रमाचे अध्यक्ष आहेत, त्यांच्या वतीनं मी या ठिकाणी 2 मिनिटं बोलतोय. मराठा विद्या प्रसार समाज संस्थेचा समाज दिन, या समाज दिनानिमित्त ज्या कर्मवीरांनी जे रोपटे लावले त्याचं वृक्षात रूपांतर केलं, त्यांच्या सगळ्यांना स्मृती मी पवित्र अभिवादन करतो. त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष भैयासाहेब देशमुख, नितीन भैया आहेर, आबासाहेब, आपल्या शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक सर, सर्व शिक्षक,